की लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली वगैरे हे सगळ्या अफवा आहेत. असा कुठलाही प्रकार अद्याप तो निष्पन्न झालेला नाही. काही दिवसापासून मुलं चोरणारी टोळी मुक्ताईनगरमध्ये सक्रिय झाल्याच्या अफवा होत आहे. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भय निर्माण झालेला आहे. मी मुक्ताईनगर परिसरातील तसेच जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली वगैरे हे सगळ्या अफवा आहेत. असा कुठलाही प्रकार अद्याप तो निष्पन्न झालेला नाही. पण या अफवांमुळे तुम्ही भयभीत होऊन काहीतरी चुकीची घटना होण्याच्या जास्त शक्यता आहे. कुणीही अशा प्रकारे भयभीत होऊ नये किंवा कुणीही असं पॅनिक सिच्युएशन मध्ये येऊ नये. तुम्हाला कुठल्याही संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना आपण डायल 112 वर कॉन्टॅक्ट करा. पोलीस स्टेशनच्या फोन नंबरवर फोन करा किंवा तिथल्या परिचित जितक्या जवळ तुमच्या जवळचा नजीकचा जो पोलीस असेल त्याला आपण कॉन्टॅक्ट करून सांगा. त्या संशयिताची आम्ही याची पडताळणी करू, संशयित माणसाची आम्ही पडताळणी करू. तसेच कुठलीही खातरजमा न करता कुठल्याही घटनेबाबत काही एक माहिती न घेता कुणालाही संशयित म्हणून आपण कुणी मारहाण करू नये. त्याने मॉब लिंचिंग सारखे प्रकार होतात, त्याच्यात सामूहिक शिक्षा आहे. त्यामुळे लोकांनी शांततेत राहावं. पालकांनाही मी आवाहन करेल की असं काही एक प्रकार नाहीये, आपण भयभीत होऊन मुलाच्या शिक्षणावर परिणाम होईल असं काही करू नये. जनतेला मी असंही आवाहन करतो की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक ह्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी अफवा पसरवणं ज्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होईल किंवा समाजामध्ये भय निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवा पसरवणं हे कायद्याने गुन्हा आहे. तसे आढळून आल्यास तुमच्या विरोधात योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचे आपण भान ठेवावं. आणि सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवू नये असं मी आवाहन करतो.